जालना जिल्हाधिकारी कार्यालयावरती मेल नर्सेस बचाव संघटनेच्या वतीनं मोर्चा काढण्यात आलेला। खरं तर 3 महिन्यापूर्वी शासनाने एक निर्णय घेतला, सरळ सेवा भरतीमध्ये आता 80% महिला आणि 20% पुरुषांना जागा मिळणार आहे। या निर्णयाला या मेल नर्सेस बचाव संघटनेचा विरोध आहे आणि त्या विरोध दर्शनासाठी आज या संघटनेनं भव्य दिव्य असा मोर्चा जालना जिल्हाधिकारीवरती कार्यालयावरती काढलेला आहे। मोठ्या संख्येनं विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या मोर्चामध्ये सहभागी झाले। खरं तर 80-20 चा जो लिंग विभाजक नियम आहे तो रद्द करण्याची मागणी या विद्यार्थ्यांची आहे। त्याचबरोबर पारदर्शक भरती प्रक्रिया राबवावी अशी देखील मागणी आहे। आपल्यासोबत काही विद्यार्थी आहे। दादा, नेमकी एवढा तुम्ही मोर्चा काढताय, नेमकी काय मागणी आहेत, नेमकी काय सरकारनं निर्णय काय घेतला आणि त्याला तुमचा काय विरोध? माझ्या हातात हा महाराष्ट्र शासनाचा आपण JR बघू शकता। ही अधिसूचना 11 जूनची आहे। नर्सिंगचं शिक्षण घेतल्यावर जिथं नोकरी मिळते ते DMER यांनी एक नवीन सेवा प्रवेश नियमावली बनवलेली आहे की 80% या सरकारी नोकर भरतीत मुलींना राखीव राहतील आणि 20% मुलांना राहतील। याच्यासाठी आम्ही मागच्या गेल्या 3 महिन्यापासून आम्ही लोकशाही पद्धतीने संविधान हातात घेऊन मागणी करत आहोत। संविधानाचं कलम 14 ते 18 सांगतं की लिंग भेदाला परवानगी नाही, भेदभाव नसला पाहिजे, समान असलं शिक्षण जर समान आहे तर नोकरीमध्ये असमानता का, हा आमचा प्रश्न आहे। आणि ज्या विद्यार्थिनींना 80% यांनी दिलंय त्या विद्यार्थिनी पण आज प्रश्न विचारतायत की आम्हाला मेरिट बेसिसवर हे झालं पाहिजे। आम्ही 11 दिवस छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथे तब्बल 11 दिवस आम्ही आमरण उपोषण केलं। याच्यासाठी आम्हाला त्या उपोषणादरम्यान संभाजीनगरचे पालकमंत्री संजयजी शिरसाट आमच्या स्टेजवर आले। त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस औरंगाबादच्या दौऱ्यामध्ये आमची त्यांनी भेट घालून दिली। मुख्यमंत्री आम्हाला म्हणाले की मी 80-20 वर तातडीने करतो, पण त्या तातडीला आता 20 दिवस झालेले आहेत। आज जालन्यामधून आम्ही प्रश्न विचारत आहोत। आम्ही महाराष्ट्र दौऱ्यावर आहोत। राज्याची कमिटी जी आहे ती सगळ्या उपोषणकर्त्यांना घेऊन राज्यामध्ये जाऊन अशाच स्टाईलने रोज प्रश्न विचारता येते की कधी 80-20 वर तातडीने होणार आहे। आणि मुख्यमंत्र्यांना मी एवढंच आवाहन करतो की मुख्यमंत्री म्हणतात की मी पुन्हा येईन। आज जालन्यामधून मी त्यांना आवाहन करतोय की 80-20 जर लवकर तातडीने रद्द नाही झाला तर आम्ही मोर्चा घेऊन पुन्हा येऊ। ते काय सांगाल, कशासाठी मोर्चा निघतोय, कोणत्या गोष्टीला विरोध आहे शासनाचा? जे 80-20 आहे ते रद्द झालंच पाहिजे। जे लिंगभेद सुरू आहे ते पण रद्द झालं पाहिजे। स्त्री पुरुषला समान अधिकार मिळाला पाहिजे। जे आमचे भाऊ वगैरे आहेत त्यांना पण समान अधिकार मिळाला पाहिजे। त्यासाठी आम्ही हा मोर्चा काढलेला आहे आणि आज जर आम्हाला न्याय भेटला नाही तर आम्ही परत येऊ। कशासाठी विद्यार्थी जमलेत, कशासाठी मोर्चा काढताय तुम्ही? आमचा जो मोर्चा आहे तो 80-20 जे JR काढलेलं आहे तर ते सरकारने रद्द केलं पाहिजे। कारण की इक्वली वुमेन्सला पण आणि मेन्सला पण अधिकार आहे शिक्षणाचा, जॉबचा पण। आणि जे इंटरसेक्शनचे जे स्टुडंट्स असतात म्हणजे ज्यांचे पैशाचे प्रॉब्लेम्स असतात तर सरकारने त्या सगळ्यांचं शिक्षण मोफत केलं पाहिजे, मुलींचं पण। आणि जे इंटरसेक्शनचे स्टुडंट्स आहे ज्यांच्याकडे पैसे नाही तर त्यांना पण आमची सरकारला हीच विनंती आहे की त्यांनी त्यांच्यासाठी शिक्षण पण मोफत केलं पाहिजे। नक्कीच आपण जर पाहिलं तर हे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी जे ते मोठ्या संख्येनं जालना जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा घेऊन आलेले आहेत। खरं तर शासनानं 3 महिन्यापूर्वी एक शासन आदेश काढला, त्यानुसार आता सरळ सेवा भरतीमध्ये 80% महिलांसाठी राखीव असणार आणि 20% पुरुषांसाठी राखीव असणार आहे। तर हा जो शासन आदेश आहे, हा जो आदेश आहे तो रद्द करून मेरिटवर ही भरती व्हावी अशा प्रकारची मागणी जी ते विद्यार्थ्यांची आहे। त्यासाठी 3 महिन्यापासून आपण आंदोलन करत असल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिलेली आहे। आपण आता सध्या जालना जिल्हाधिकाऱ्यावर हे मोर्चा जो आहे तो धडकलेला आहे। थोड्याच वेळात हे विद्यार्थी जे ते जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करणार आहेत। अक्षय शिंदे, साम TV न्यूज, जालना। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।